3 तास ट्रेक केल्यानंतर यमुना मैयाचे मला खूप सुंदर असे दर्शन भेटले. पण आता मला लागले भूक आणि तेवढ्यात मी बघितलं ह्यांची मॅगी जरा चांगली वाटली म्हणून जरा थांबलो. दिसायला तर चांगली होती. परत बोलायला पण एकदम भारी बोलतात की नाही आवडली तू पैसे रिटर्न. खादाड मी कधी सुधारणार नाही. कुठेही गेलो तरी खाणारच म्हणून तर बोलतो लाईफ इज फूडी. यमुनोत्रीला आला तर केशवभाईची मॅगी अजिबात मिस करू नका. खूप टेस्टी अशी मॅगी तुम्हाला भेटेल. आणि केशवभाईचा स्टॉल भैरव मंदिरच्या थोडंसंच फक्त पुढे तुम्हाला इथे बघायला भेटेल. मॅगी खरंच खूप टेस्टी होती. बाय केशवभाई. तर मग खाली उतरल्यावर आपण परत आता चाललोय बारकोटला. आणि आता बारकोटवरून आपण निघणार आहोत आपल्या पुढच्या धामला, जे की आहे गंगोत्री धामला. आपण स्टे करणार आहोत उत्तर काशीला. तर आज आम्ही चाललो आहोत उत्तर काशीला. रस्त्यामध्ये आम्ही ट्राय केलं ह्यांचं फेमस पुदिना आणि लेमन ज्यूस ट्राय करूया. खूपच वेगळा आणि खूपच टेस्टी आणि यम्मी म्हणून नक्की एकदा ट्राय करा. तर आम्ही आता आलोय शिव गुफेला. इथे सोपान प्रकट झालेला. थोडंसं इथे वरती चढायला लागतं आणि खूप मोठी अशी लाईन तुम्हाला बघायला भेटते. पण एकदा का तुम्ही गुफेच्या आत गेलात तर तुम्हाला खूप चांगला असं एक्सपिरियन्स भेटतं. गुफेच्या आत मला रेकॉर्डिंग अजिबात करता आली नाही, पण इकडचा एक्सपिरियन्स तुम्ही नक्कीच घ्या. कारण की टोटली वर्थ. कारण की जे आतलं दर्शन होतं ना ते एवढं सुंदर वाटतं ना, खूपच सुंदर. नक्कीच जा. कोणतं हर हर महादेव.